नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित आहे की येणाऱ्या काही दिवसात काही इम्पॉर्टंट एक्झाम तुमच्यासाठी अवेलेबल होणार, जसं की WRDA, PWDA या सरळ सेवा भरतीच्या अंतर्गत आपण काही टॉपिक फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूबला चालू करणार आहोत। त्यापैकीच सर्व्हिंग हा त्यामधला पहिला एक सब्जेक्ट असेल आणि यासोबतच जर का बाकीचे सुद्धा टॉपिक किंवा सब्जेक्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले जातील, जे विद्यार्थी मोठमोठे क्लासेस अफोर्ड करू शकत नाही किंवा ज्यांना किंवा क्लासेस घेतल्यानंतर सुद्धा काही गोष्टी समजत नाही किंवा काही गोष्टी राहून गेलेल्या असतील, त्या प्रॉपरली एकदम व्यवस्थित पद्धतीने खूप डीपली आणि कन्सेप्च्युअली आपण या पर्टिक्युलर क्लासमध्ये त्या सर्व गोष्टी कंप्लीट करणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा क्लास आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्या। जसं की आपण या क्लासमध्ये चालू करतोय आपला सर्व्हिंग, जो इम्पॉर्टंट आहे। म्हणजे कोणतीही तुम्ही जर का टेक्निकल एग्जाम पकडली तर यामध्ये तुम्हाला साधारणतः 4 ते 5 क्वेश्चन किंवा 7 क्वेश्चन हे तुम्हाला सर्व्हिंगवर बघायला मिळतील। ओके, तर या सर्व्हिंगच्या टॉपिकवर आपण आजपासून व्हिडिओ चालू करतोय। हा व्हिडिओ तुम्हाला MPSC साठी किंवा कोणत्याही डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झामसाठी कामी येतील, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। कारण प्रत्येक गोष्ट वरून केल्याने होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। पूर्ण सर्व्हिंगची सीरीज कंप्लीट करा। या सर्व्हिंगच्या सीरीजमध्ये तुम्हाला MCQ सुद्धा चालू क्लासेसमध्येच कंप्लीट करून दिल्या जातील। म्हणजे जे काही MCQ अपेक्षित आहे किंवा जे काही PYQs मध्ये होऊन गेलेले आहे ते इथे कंप्लीट केल्या जातील। त्यामुळे सर्व्हिंग काय आहे, कसं आहे, कोणत्या कंडिशनला आपण स्टडी करतो, या सर्व गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत खूप प्रॅक्टिकल अप्रोचने। क्लियर? सो लेट्स सी, सर्व्हिंग मध्ये आपण काय काय कंप्लीट करणार आहोत। तर सर्व्हिंगच्या टोटल सिलेबस मध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन बघणार आहोत। ओके, त्यानंतर चेन सर्व्हिंगचा टॉपिक आहे तो आपण स्टडी करू। त्यानंतर कंपास ट्रॅव्हर्सिंग आपण स्टडी करणार आहोत मित्रांनो। त्यानंतर प्लेन टेबल सर्व्हिंग आपण बघणार आहोत। नेक्स्ट लेवलिंग आपण स्टडी करतोय, म्हणजे हा पूर्ण एक सेपरेट पार्ट किंवा सेपरेट टॉपिक म्हणून आपण याला स्टडी करणार आहोत लेवलिंगला। त्यानंतर कंटुरिंग आपण या पर्टिक्युलर सर्वे मध्ये स्टडी करतोय। त्यानंतर कम्प्युटेशन ऑफ एरिया अँड व्हॉल्यूम हे सुद्धा आपण या पर्टिक्युलर केस मध्ये कंप्लीट करणार। नेक्स्ट थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग आपण कंप्लीट करतोय। देन कर्व हा पूर्ण एक टॉपिक व्यवस्थित पद्धतीने विथ न्यूमेरिकल अप्रोच आपण कंप्लीट करणार। यासोबतच टॅकोमेट्रिक सर्व्हिंग जो आहे, ओके, जे काही टॅकोमीटर आहे त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स हे सर्व आपण या पर्टिक्युलर सिलेबस मध्ये कंप्लीट करणार आहोत। म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला या सर्व्हिंगच्या पार्ट मध्ये सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली कव्हर केल्या जातील। यासोबतच MCQ इथे कव्हर केल्या जातील। जर का तुम्ही डिप्लोमा युनिव्हर्सिटीला स्टडी करत असाल किंवा तुम्ही आत्ता ऍडमिशन घेतली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा पोर्शन कामी येणार। ओके, यासोबतच आपण जेवढेही MCQ आहे अपेक्षित असतील किंवा जे काही इम्पॉर्टंट MCQ असेल किंवा PYQs MCQ असतील, हे सर्व इथे कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओ सिरीजचा तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा फायदा व्हायला पाहिजे। क्लियर? त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या। जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला सर्व फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ इथेच अवेलेबल होतील। क्लियर? सो लेट्स सी फ्रेंड, बघा आपण चालू करतोय सर्व्हिंग। खरं तर सर्व्हिंग म्हणजे काय, आपण डे टू डे लाईफ मध्ये तर रोजच सर्वे करतो किंवा कोणत्याही गोष्टीचा आपण सर्वे करत असतो। बट जर का आपण इंजिनिअरिंग कमांड मध्ये ज्या वेळेला आपण बघतो किंवा या कमांड एरियामध्ये आपण बघतो, त्यावेळेला सर्व्हिंगची कंडिशन थोडी बदललेली असेल किंवा सर्व्हिंग करताना थोडा कन्सेप्ट आपला चेंज झालेला असेल। बघा यामध्ये काय म्हटलंय, सर्व्हिंग काय असतं। सो सर्व्हिंग इट इज द आर्ट टू डिटरमाइन द रिलेटिव्ह ऑर अब्सोल्यूट पोझिशन ॲट अ डिफरंट ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ। बघा आता रिलेटिव्ह अँड अब्सोल्यूट पोझिशन म्हणजे काय, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, कारण बरेचदा अशा गोष्टीवर सुद्धा MCQ विचारले जाऊ शकतात। सो रिलेटिव्ह मीन्स व्हॉट, की कोणत्याही एका पॉइंटच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला कंपेअर करून विचारलेली डायरेक्शन, डिस्टन्स, दिस इज नथिंग बट द रिलेटिव्ह। ओके, अँड अब्सोल्यूट म्हणजे काय, एक्झॅक्ट पोझिशन ऑन अर्थ ऑर द सेंटर ऑफ अर्थ पासूनचं
डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट केलं जातं त्याला आपण अब्सोल्यूट म्हणतो. लक्षात घ्या, सर्विंग काय, इट इज द सायन्स ऑर आर्ट, ओके, टू डिटरमाइन रिलेटिव्ह और अब्सोल्यूट. रिलेटिव्ह आणि अब्सोल्यूटचा अर्थ इथे लक्षात घ्या. रिलेटिव्ह म्हणजे काय, द कंपॅरिझन बिटवीन द टू पॉइंट्स, कोणतेही दोन पॉइंट मधलं कंपॅरिझन म्हणजे रिलेटिव्ह. अँड अब्सोल्यूट म्हणजे व्हॉट, अब्सोल्यूट पोझिशन मीन्स द एक्झॅक्ट पोझिशन ऑन द अर्थ और द सेंटर पोझिशन ऑफ अर्थ. त्या पॉइंट पासून डिफरंट पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, त्याला आपण काय बोलतोय, अब्सोल्यूट पोझिशन ऑफ अ डिफरंट ऑब्जेक्ट्स on the surface of the earth by measuring the horizontal distance between them and by preparing a map to any suitable scale. It is nothing but the surveying. Clear? बघा, सर्वे म्हणजे काय, सिंपल आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स किंवा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अँगल विथ रिलेटिव्ह और अब्सोल्यूट पोझिशन पासून फाइंड आउट करणं, आपण याला काय बोलतो, सर्वेइंग बोलतो. सिंपल एक क्वेश्चन याच्यावर कदाचित जर का विचारला रिलेटिव्ह अब्सोल्यूट वर, तर लक्षात असू द्या रिलेटिव्ह आणि अब्सोल्यूट पोझिशनचा मीनिंग इथे काय होतो की रिलेटिव्ह मीन्स व्हॉट अँड अब्सोल्यूट मीन्स व्हॉट. क्लिअर? देन नेक्स्ट इज नथिंग बट द लेवलिंगचा जर का विचार केला तर लेवलिंग इट इज नथिंग बट इट इज द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह और द सेम अब्सोल्यूट व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ अ डिफरंट पॉइंट्स ऑन द अर्थ सरफेस. सो सर्विंग म्हणजे काय झालं, हॉरिझॉन्टल केस मध्ये ज्या वेळेला आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स विषयी बघतो मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण हॉरिझॉन्टल कंडिशन विषयी बघतो त्यावेळेला आपण काय बोलतो, सर्विंग. अँड whenever we are measuring the vertical distance or vertical angle is nothing but the leveling. okay, so leveling काय आहे, सिंपल इथे त्यांनी क्लिअर सांगितलंय की वर्टिकल डिस्टन्स, ओके, इट माइट बी रिलेटिव्ह और इट माइट बी अब्सोल्यूट डिस्टन्स. क्लिअर? इट इज नथिंग बट द लेवलिंग. क्लिअर आहे? सर्वे आणि लेवल मधला डिफरन्स, सर्विंग काय आहे, लेवलिंग काय. आता हा जो टोटल पूर्ण पार्ट आहे लेवलिंगचा, हा आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये बघू किंवा काही टॉपिक नंतर आपण याला स्टडी करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे सर्वेइंग. त्यामुळे सर्वेइंग स्टडी करताना लक्षात काय ठेवायचंय की हॉरिझॉन्टल डिस्टन्स असू दे, हॉरिझॉन्टल अँगल असू दे, हे सर्व आपण डिटरमाइन करणार आहे सर्वेइंग मध्ये. ओके, चला, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट इज नथिंग बट द प्रायमरी एम टू. प्रायमरी एम काय नॉर्मली सर्वेइंगचे, बघा, बेसिक किंवा प्रायमरी एम्स काय आहेत सर्वे कॅरिड आउट करायचे या पर्टिक्युलर इंजिनिअरिंग सर्वे मध्ये. सो फर्स्ट इज नथिंग बट द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, कोणत्याही दोन पॉइंट्स मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करणं, कोणत्याही दोन रिलेटिव्ह पॉइंट्स मधलं, दोन किंवा दोन बिल्डिंग्स मधलं किंवा एक ऑब्जेक्ट एक बिल्डिंगच्या मधातलं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते फाइंड आउट करणं, इट इज नथिंग बट द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. समटाइम्स दिस काइंड ऑफ कंडिशन यूज फॉर द रोड मध्ये किंवा रोड सर्वे मध्ये वगैरे आपण याला कॅरिड आउट करतो. क्लिअर? सेकंड, वर्टिकल इलिव्हेशन. ओके, वर्टिकल इलिव्हेशन बिटवीन द टू पॉइंट्स, दोन पर्टिक्युलर व्हर्टिकल पॉइंट्स मधलं डिस्टन्स मेजर करणं, यालाच आपण काय बोलतो, व्हर्टिकल इलिव्हेशन. क्लिअर? सो व्हर्टिकल इलिव्हेशन म्हणजेच काय, दोन पॉइंट्स मधलं की कधी हाईट मेजर करायची आहे किंवा बिल्डिंगची हाईट्स. ओके, सपोज ही बिल्डिंग आहे, ग्राउंड लेवल पासनं जर का तुम्हाला या पर्टिक्युलर बिल्डिंगची हाईट मेजर करायची असेल तर त्या केसमध्ये आपण व्हर्टिकल इलिव्हेशन आपण बघत असतो. क्लिअर? नेक्स्ट आहे मित्रांनो हॉरिझॉन्टल अँगल. बघा, टू फाइंड आउट रिलेटिव्ह डायरेक्शन्स ऑफ लाईन by measuring horizontal angle with reference to the arbitrary direction. बघा, आर्बिट्ररी डायरेक्शन, एक कोणती तरी तुम्हाला डायरेक्शन दिलेली असेल, एक कोणती तरी एखादी डायरेक्शन दिलेली आहे आणि त्या डायरेक्शनला, त्या पर्टिक्युलर डायरेक्शन सोबत तुम्हाला एखादा अँगल फाइंड आउट करायचा असेल, त्यालाच म्हणतो आपण हॉरिझॉन्टल अँगल. क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट दिस हॉरिझॉन्टल अँगल. इट इज द पार्ट और एम ऑफ द सर्वेइंग. क्लिअर? नेक्स्ट, टू फाइंड आउट अब्सोल्यूट डिरेक्शन. तर अब्सोल्यूट डिरेक्शन म्हणजे काय, मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँगल्स. सो वी नो दॅट द सम ऑफ द फिक्स्ड लाईन, काही फिक्स्ड डायरेक्शन आहे, जसं की
ट्रू मेरिडियन आहे, जसं की साऊथ अँड नॉर्थ साइड बघा. ओके, याच्याविषयी आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू धिस ट्रू मेरिडियन, जर का एखादी, दिस इज द फिक्स्ड वन. ओके, हे लक्षात ठेवायचंय की हा कसा आहे, दिस इज द फिक्स्ड साइड. ओके, आणि या विथ रिस्पेक्ट टू दिस फिक्स रेफरन्स वी आर फाइंडिंग आउट अनादर डिस्टन्स और अनादर अँगल. आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर यालाच म्हणतात टू फाइंड आउट अब्सोल्यूट डिरेक्शन. फिक्स्ड पॉइंट पासनं आपण काय करतो, एखादा अँगल फाइंड आउट करतो आणि तो अँगल म्हणजेच काय झाला, दिस थिटा. क्लिअर. सो बेसिक these are the four primary aims of surveying on a field. So let's see horizontal angle किंवा horizontal distance, horizontal angle, vertical elevation and vertical distance. क्लिअर. लक्षात ठेवायचंय, प्रॉपर लक्षात घ्या की या पर्टिक्युलर केसमध्ये सर्वेइंग मध्ये त्याचे बेसिक एम काय आहेत, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करणं, वर्टिकल इलिव्हेशन फाइंड आउट करणं, हॉरिझॉन्टल अँगल विथ रिस्पेक्ट टू द रिलेटिव्ह डिरेक्शन or with respect to arbitrary direction. Clear? So these are the four are the basic or primary aims of surveying. Clear? यानंतर आहे नेक्स्ट मित्रांनो यूज ऑफ सर्वेइंग. बघा बेसिकली यूज ऑफ सर्वेइंग मध्ये काय आहे, तर नॉर्मली काय की ज्या वेळेला आपण सर्वेइंगचा विचार करतो त्यावेळेला टोपोग्राफिक सर्वे आहे, कॅडेस्ट्रल सर्वे आहे, इंजिनिअरिंग सर्वे आहे, मिलिटरी सर्वे आहे किंवा कंटूर सर्वे आहे, जिओलॉजिकल आहे किंवा आर्किओलॉजिकल आहे. ओके, तर यामध्ये नेमकं काय काय यूज केलं जातं किंवा अशा पद्धतीचे सर्वे ज्या वेळेला कॅरीड आउट केले जातात त्यावेळेला इथे कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो ते आपल्याला या पर्टिक्युलर सर्विंग मध्ये बघायचं आहे. क्लिअर. आता जर का आपण विचार केला टोपोग्राफिक मॅपचा, सो टोपोग्राफिक मॅप मध्ये काय, ज्यामध्ये टोपोग्राफिक सर्वे मध्ये काय होतं की हिल्स, व्हॅली, रिव्हर, विलेज, टाउन्स, फॉरेस्ट इटीसी हे नॉर्मली शो केले जात असतात. म्हणजेच काय, नॅचरल किंवा मॅनमेड कंडिशन्स ह्या टोपोग्राफिकल सर्वे किंवा टोपोग्राफिकल मॅप मध्ये बघितल्या जातात. लक्षात ठेवायचंय, नॅचरल और मॅनमेड. ओके, त्या संदर्भातला एक क्वेश्चन पण आहे पुढे किंवा विचारलेला पण आहे. क्लिअर. लक्षात ठेवा की नॉर्मली टोपोग्राफिक सर्वे मध्ये काय केलं जातं किंवा टोपोग्राफिक मॅप मध्ये काय काय घेतलं जातं की हिल्स आहे, व्हॅली आहे, रिव्हर्स आहे, these are the natural things, and जसं की विलेज टाउन आहे तर these are the man made. सो अशा केसेसचे किंवा पोझिशन्स हे टोपोग्राफिक मॅप मध्ये बघितले जातात. त्यानंतर नेक्स्ट टू प्रिपेअर द कॅडेस्ट्रल सर्वे किंवा कॅडेस्ट्रल मॅप ज्या वेळेला बघितला जातो त्यावेळेला जेवढ्या की बाउंड्रीज आहे फील्डच्या, इट माइट बी अ बाउंड्रीज ऑफ स्टेट, माइट बी अ डिस्ट्रिक्ट किंवा बाउंड्रीज ऑफ एनिथिंग, हे फाइंड आउट करण्यासाठी किंवा त्याच्या प्रॉपर्टीज माहिती करण्यासाठी नॉर्मली कॅडेस्ट्रल सर्वे किंवा कॅडेस्ट्रियल मॅप प्रिपेअर केला जातो. अदरवाइज कॅडेस्ट्रल सर्वे कॅरीड आउट केला जात असतो. त्यामुळे कॅडेस्ट्रल सर्वे मध्ये काय सगळ्यात महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे बाउंड्रीज ऑफ फील्ड. ओके, सो बाउंड्रीज ऑफ फील्ड या कॅडेस्ट्रल सर्वे मध्ये फिक्स केल्या जातात किंवा डिटरमाइन केल्या जात असतात. त्यानंतर आहे इंजिनिअरिंग मॅप. आता ज्यामध्ये इंजिनिअरिंग मॅप मध्ये काय येतात तर नॉर्मली काय की इंजिनिअरिंग मॅप मध्ये जेवढे काही लिनियर सर्वे जे असतात, जसं की रोड असू दे, रेल्वे असू दे, रिझर्वायर असू दे, इरिगेशन कॅनल असू दे, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहे या इंजिनिअरिंग सर्वे किंवा मॅप मध्ये घेतल्या जातात किंवा त्यामध्ये त्या ऍड केल्या जात असतात. लक्षात ठेवायचंय, खूप सिंपल आहे. इंजिनिअरिंग मॅप मध्ये काय घेतलं जातं किंवा इंजिनिअरिंग सर्वे मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केल्या जात असतात, तर इंजिनिअरिंग सर्वे मध्ये नॉर्मली रोड्स, रेल्वे, रिझर्वायर, इरिगेशन असे जे काही लिनियर अँड जे काही इम्पॉर्टंट पार्ट आहे सो हे ऍड केले जात असतात इंजिनिअरिंग सर्वे मध्ये. नेक्स्ट इट इज नथिंग बट द मिलिटरी मॅप. सो ऑब्व्हियसली मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मिलिटरी मॅप किंवा मिलिटरी सर्वे ज्या वेळेला प्रिपेअर केला जातो तर ऑब्व्हियसली विच इज व्हेरी मच रिलेटेड टू द डिफेन्स सेक्टर. सो या पर्टिक्युलर केसमध्ये काय मिलिटरी मॅप मध्ये जो की रोड आणि रेल्वे आहे, कम्युनिकेशन विथ द डिफरंट पार्ट्स ऑफ अ कंट्री, सच मॅप आल्सो शोज द डिफरंट स्ट्रॅटेजिक पॉइंट इम्पॉर्टंट फॉर द डिफेन्स ऑफ अ कंट्री. क्लिअर. सो मिलिटरी मॅप ज्या वेळेला तयार केला जातो ज्यामध्ये रोड्स किंवा रेल्वे, कम्युनिकेशन, डिफरंट पार्ट्स असू दे, विट माइट बी रिलेटेड टू द डिफेन्स सेक्टर, हे सर्व काही इरेक्ट केले जातात किंवा इलॉबरेट केले जातील या पर्टिक्युलर मिलिटरी मॅप्स थ्रू. नेक्स्ट फिफ्थ
कंटूर मॅप. सो ऑब्व्हियसली कंटूर आपण कशासाठी नॉर्मली की जे काही अंडुलेटेड पोर्शन्स आहेत तो फाइंड आउट करायसाठी किंवा त्याला लोकेट करण्यासाठी कंटूर मॅप आपण डिफाईन करतो किंवा कंटूर सर्वे प्रिपेअर करत असतो. या अंतर्गत नॉर्मली द कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर अँड फाइंड द बेस्ट पॉसिबल रूट फॉर द रोड्स, रेल्वे, ETC ह्या सर्व गोष्टी इथे कॅरीड आउट केल्या जातात कंटूर मॅपमध्ये. नेक्स्ट जिओलॉजिकल मॅप. ऑब्व्हियसली जे काही अंडरग्राउंड रिसोर्सेस असतील, ऑब्व्हियसली रॉक्स आहे, मिनरल्स आहे, सँड आहे, ह्या सर्व गोष्टी जिओलॉजिकल मॅपमध्ये किंवा जिओलॉजिकल सर्वेच्या अंतर्गत कॅरीड आउट केले जातात किंवा त्याला लोकेट केलं जाऊ शकतं. अँड लास्ट इज नथिंग बट द आर्किओलॉजिकल मॅप विच इज इन्क्लुडिंग जे काही अँसियंट किंवा आर्किओलॉजिकल कंडिशन्स आहेत ह्या सर्व तुम्हाला आर्किओलॉजिकल मॅप किंवा आर्किओलॉजिकल सर्वेमध्ये बघायला मिळतील, ज्याला आपण ऐतिहासिक सुद्धा बोलतो मराठीमध्ये. क्लिअर? सो दिस इज द यूज ऑफ सर्वेइंग. क्लिअर? लक्षात ठेवायचे जेवढे काही मी मॅप किंवा सर्वे सांगितले, कारण काय होतं की एखादी पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकते आणि याच्या संदर्भातला कोणता सर्वे इथे कॅरीड आउट केला जाऊ शकतो हे सुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत. क्लिअर? सो दिस इज द यूज ऑफ सर्वेइंग. नेक्स्ट टाइम मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आय होप तुम्ही इथपर्यंत क्लिअर असाल. जसं की इंट्रोडक्शन होतं, सर्विंग आणि लेवलिंगची डेफिनेशन्स बघितली, त्यानंतर आपण एम्स काय आहे, प्रायमरी एम्स ऑफ सर्विंग ते पण बघितलंय, त्यानंतर यूज ऑफ सर्वे काय ते बघितला. सो नेक्स्ट इज नथिंग बट द क्लासिफिकेशन ऑफ सर्वे. नॉर्मली सर्वे कोणत्या कोणत्या बेसिसवर क्लासिफाय केले जातात हे आपल्याला बघायचंय. सो लेट्स हॅव नॉर्मली सर्वेचं क्लासिफिकेशन करताना हे दोन बेसिसवर केलं जातं, प्रायमरी क्लासिफिकेशन आणि सेकंडरी क्लासिफिकेशन. डोक्यात फिट करून ठेवा, प्रायमरी क्लासिफिकेशन काय किंवा सेकंडरी क्लासिफिकेशन काय आहे. सो प्रायमरी क्लासिफिकेशन आणि सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये जसं की तुम्हाला माहित आहे की प्लेन आणि जिओडेटिक सर्वे इट इज द पार्ट ऑफ प्रायमरी क्लासिफिकेशन. क्लिअर? सो प्रायमरी क्लासिफिकेशन मध्ये काय येणार? सो प्रायमरी क्लासिफिकेशन मध्ये येणार प्लेन सर्वे अँड जिओडेटिक सर्वे. क्लिअर? सो प्लेन सर्वे इम्पॉर्टंट, हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा तुमच्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू. कदाचित यावर एखादा MCQ विचारू शकतात, एरिया वाईज विचारला जाऊ शकतो किंवा प्लेन सर्वेमध्ये काय येतं आणि जिओडेटिक सर्वेमध्ये काय असतं. तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला की कोणत्याही केसमध्ये आपण ज्या वेळेला अर्थचा सरफेस बघतो तो तुम्हाला माहिती आहे तो की एक कर्व शेपमध्ये आहे, बरोबर आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये आपण याला बघत असतो. क्लिअर? सो ज्या वेळेला आपण याचा ही पोझिशन बघतो मित्रांनो, बघा अशा टाईपचा ज्या वेळेला आपण सरफेस बघतो, या पर्टिक्युलर केसमध्ये काय होतं की बरेचदा आपण सर्वे करताना किंवा सर्वे कॅरीड आउट करताना, म्हणजे नॉर्मली कॉलेजमध्ये ज्या वेळेला सर्वे कॅरीड आउट केला असेल किंवा तुम्ही सर्वेच्या रिलेटेड कोणतंही काम केलं असेल कॉलेजेसमध्ये, त्यावेळेला आपण काय केलं होतं की प्लेन सर्वेच आपण अजून केला होता किंवा जो सरफेस ऑफ अर्थ जो आहे हा प्लेन अजून केला होता. ओके, बट ऍक्च्युअली इफ यू फाइंड आउट इट, द सरफेस ऑफ अर्थ इट इज नॉर्मली द कर्व शेप और कर्वेचर इन द फॉर्म. ओके, तो काय एका पर्टिक्युलर कर्व शेप मध्ये येतो कोणताही एरिया. पण यासाठी काय की जी काही सर्वे क्लासिफाईड केला जातात, जसं की प्रायमरी क्लासिफिकेशन मध्ये जर का विचार केला तर यामध्ये पहिला जो आहे प्लेन सर्वे. या प्लेन सर्वे मध्ये काय होतंय मित्रांनो, बघा सपोज ज्या वेळेला मी हा एरिया बघतोय, ओके, तर तुम्हाला लक्षात येते की हा खूप मोठा एरिया आहे. पण ॲज कम्पेअर टू दिस टोटल एरिया, मी जर का फक्त एवढ्याच एरियासाठी ज्या वेळेला मी एखादा सर्वे कॅरीड आउट करत असेल, ज्या वेळेला मी फक्त एवढ्याच एरियासाठी एखादा सर्वे कॅरीड आउट करत असेल, त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला काय लक्षात येतंय की हे टोटल जे डिस्टन्स आहे हे कोणत्या केसमध्ये येत आहे, प्लेनमध्ये येत आहे, बरोबर आहे. ओके, किंवा आपण याला स्ट्रेट म्हणूया, स्ट्रेट आहे. क्लिअर? ओके, सो ज्या वेळेला आपण स्मॉल एरिया कव्हर करतो किंवा स्मॉल एरियासाठी एखादा सर्वे कॅरीड आउट करतो, त्यावेळेला सरफेस ऑफ अर्थ आपण कशी अजून करतो, प्लेन किंवा फ्लॅट, ओके, किंवा स्ट्रेट असं मानून चालत असतो. ओके, आता नॉर्मली काय होतं की प्लेन सर्वे मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, प्लेन सर्वे मध्ये द कर्वेचर ऑफ अर्थ इज नॉट टेकन इनटू कन्सिडरेशन. जो काही अर्थचा सरफेस आहे जो की कर्व शेप मध्ये आहे तो कुठेही यामध्ये अजून केला जात नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की सरफेस ऑफ अर्थ, हा जो अर्थचा सरफेस आहे
हा कसा अज्युम केला जातो? स्ट्रेट अज्युम केला जातो. कसा? अगदी स्ट्रेट, परफेक्ट स्ट्रेट असा मानला जातो. करेक्ट. ऍक्च्युली या पर्टिक्युलर एरियासाठी जर का एखादा सर्वे हा मॅक्झिमम ओके 250 स्क्वेअर मीटर पर्यंत, याच्यापेक्षा मोठा नाही, ओके, और लेस दॅन 250 स्क्वेअर मीटर, ओके, तुम्ही याला मॅक्झिमम वर्ड वापरा किंवा लेस दॅन, म्हणजे 250 पर्यंत जर का अजून करत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सरफेस ऑफ अर्थ हा कसा मानू शकता? प्लेन मानू शकता, फ्लॅट मानू शकता किंवा स्ट्रेट मानू शकता. इथे कर्वेचर ऑफ अर्थ कन्सिडर करायची गरज पडत नाही. ऑब्व्हियसली अशा टाईपचा जो सर्वे आहे हा छोट्या एरियासाठी म्हणजे स्मॉल एरियासाठी कॅरीड आउट केला जात असतो. स्मॉल एरिया यामध्ये कन्सिडर केला जातो आणि यासोबतच काय की याचा जो सरफेस आहे हा फ्लॅट असा मानला जातो. यामध्ये जी काही ॲक्युरेसी लेवल आहे ही लो असते ॲज कम्पेअर टू जिओडेटिक. ओके, ॲक्युरेसी ऑफ सर्वे लेवल जी काही असेल किंवा डिग्री ऑफ ॲक्युरेसी जर का विचार केला तर ही लो असते ॲज कम्पेअर टू द जिओडेटिक. इट इज व्हेरी मच सिम्पल. हा खूप सिंपल आहे अज्युम करायला किंवा सर्वे कॅरीड आउट करायला. प्लेन सर्वे नॉर्मली जेवढे काही आपण आतापर्यंत सर्वे कॅरीड आउट केले असेल किंवा सर्वेवर काम केलं असेल तुम्ही तुमच्या कॉलेजेसमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये, त्यावेळेला आपण सरफेस ऑफ अर्थ जो आहे हा नॉर्मली आपण स्ट्रेटच मानलाय किंवा फ्लॅट मानला होता. क्लिअर. नेक्स्ट इज नथिंग बट द मित्रांनो जिओडेटिक सर्वे. एक्झॅक्टली अपोजिट टू द काय म्हणू शकतो त्याला, 2 मिनिट. ओके, एक्झॅक्टली अपोजिट टू द, ठीक आहे, याच्याहून लक्षात घ्या. प्लेन सर्वे म्हणजे प्लेन सर्वे मध्ये आपण काय केलं होतं की सरफेस ऑफ अर्थ हा फ्लॅट अज्युम केला होता. पण इथे काय मित्रांनो, सरफेस ऑफ अर्थ हा कर्व शेप मध्ये आहे आपण असं मानून चालतो. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण 250 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त एरिया अज्युम करू किंवा सर्वे कॅरीड आउट करू त्यावेळेला हा जो सरफेस ऑफ अर्थ आहे हा कर्व शेप मध्ये आहे असं अज्युम करावं लागेल किंवा अशाच पद्धतीने तो सर्वे कॅरीड आउट केला जातो. म्हणजे ऑब्व्हियसली जिओडेटिक सर्वे कॅरीड आउट करताना सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे की एरिया जर का हा 250 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल, जर का एरिया हा 250 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये जिओडेटिक सर्वे मध्ये आपण अर्थ ऑफ सरफेस किंवा सरफेस ऑफ अर्थ हा काय करतो, कर्व शेप मध्ये घेतो. नॉर्मली जिओडेटिक सर्फेससाठी लार्ज एरिया ज्या वेळेला कव्हर केला जातो किंवा ज्या वेळेला 2 पॉइंट मधलं डिस्टन्स कॅरी आउट केलं जातं त्यावेळेला कर्वेचर ऑफ अर्थ हे अज्युम केलं जात असतं. या पर्टिक्युलर केसमध्ये द ट्रायंगल फॉर्म बाय एनी 3 पॉइंट्स is considered to be a spherical and the angle of triangle are measured to be the spherical angle. जर का तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल बघा की या पर्टिक्युलर केसमध्ये हे एक इथे एक ऑब्जेक्ट आहे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. या बेस लाईन वरून काय केलंय, नॉर्मली 3 लाईन फाइंड आउट केल्या आहे. यामधला अँगल फाइंड आउट केला जातो. ऑन द बेसिस ऑफ दॅट अँगल द अर्थचं कर्वेचर त्या अँगलशी रिलेट केलं जात असतं. याच्या पण संदर्भात काही न्यूमेरिकल्स आहेत जे की SSC JEE ला विचारलेले होते, ते सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहोत. लक्षात ठेवायचे, आपण जो व्हिडिओ सिरीज चालू केलाय ना तो MPSC साठी म्हणा किंवा कोणत्याही डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा सरळ सेवा भरती ज्याला म्हणतात त्याच्यासाठी किंवा SSC JEE साठी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री या सर्वांसाठी कामाचा आहे. फक्त काय एकाच पॉइंटला घेऊन आपण चालत नाहीये. इवन दो जर का तुम्ही गेट साठी सुद्धा प्रिपेअर करत असाल तर गेट साठी सुद्धा तुम्हाला साधारणतः 9 ते 10 क्वेश्चन टेक्निकलच्या केसमध्ये या पर्टिक्युलर सर्वेवर विचारले जातील. त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा आपला सिलेबस कामी येणार. क्लिअर. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. ओके. नाउ जसं की जिओडेटिक सर्वे विषयी बघितलं की द प्लेन सर्विंग इज डन ऑन अन एरिया. आपण प्लेन सर्वे मध्ये 250 स्क्वेअर मीटर साठी होतं, तर इथे जर का 250 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त जात असेल तर त्या केसला आपण जिओडेटिक सर्वे मध्ये बघतो किंवा अर्थ ऑफ सरफेस ऍज कम्पेअर टू, म्हणजे आधी काय होतं की फक्त एवढाच एरिया बघितला होता.
सो ऑब्विसली छोटा एरिया आहे, फ्लॅटच वाटणार ॲज कम्पेअर टू दिस. सो इट इज अप टू द 250 स्क्वेअर मीटर अँड इट इज मोर दॅन द 250 स्क्वेअर मीटर एरिया जर असेल तर त्यासाठी जिओडेटिक सर्वे आपण कॅरिड आउट करतो. क्लिअर? लक्षात आलं प्लेन सर्वेइंग आणि जिओडेटिक सर्वेइंग. क्लिअर? नाव जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 पार्ट मध्ये प्रायमरी क्लासिफिकेशन मध्ये आपण काय बघितलं की प्लेन सर्वे बघितला. ओके, प्लेन, त्यासोबतच आपण जिओडेटिक बघितला. नाव सिमिलरली सेकंडरी मध्ये काय येतो मित्रांनो ते लक्षात घ्या. सेकंडरी क्लासिफिकेशन काय कशाच्या बेसिसवर केलं जातं? सो सेकंडरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वे विच इज द पार्ट फर्स्ट इज नथिंग बट द बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटच्या बेसिसवर, जे की आपण सेकंड चॅप्टर मध्ये सुद्धा बघणार किंवा थ्रू आउट द सिलेबस काही पार्ट आपण स्टडी करणार, ज्यामध्ये चेन सर्वे आहे, कंपास सर्विंग आहे, प्लेन टेबल आहे, थेडोलाइट आहे, टॅकोमीटर आहे, फोटोग्राफिक सर्वे आहे. हे सर्व बेस्ड ऑन द इन्स्ट्रुमेंट. ओके, these are the part of survey but basis किंवा based on these are the instruments. चेन, कंपास, प्लेन टेबल, थेडोलाइट, टॅकोमीटर आणि फोटोग्राफी च्या बेसिसवर जे सर्वे कॅरी आउट केले जातात त्याला म्हणतात बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट. क्लिअर? त्यामध्ये 2 मेथड सुद्धा आहे. बेस्ड ऑन मेथडचा जर का विचार केला तर ट्रायंग्युलेशन सर्वे किंवा ट्रॅव्हर्स सर्वे, हे दोन्ही पार्ट आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पार्ट मध्ये बघणार आहोत. सो ट्रायंग्युलेशन सर्वे काय आहे आणि ट्रॅव्हर्स सर्विंग काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. क्लिअर? थर्ड इज नथिंग बट द बेस्ड ऑन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला जर का बघितलं तर जिओलॉजिकल सर्वे आहे, माइन सर्वे आहे किंवा आर्किओलॉजिकल सर्विंग आहे किंवा मिलिटरी सर्वे आहे, जे की आपण आधीच्या पार्ट मध्ये बघितले होते. ओके, या ऑन द बेसिस. ओके, जसं की आपण बघितलं टोपोग्राफिक आहे, कॅडेस्ट्रल आहे, इंजिनिअरिंग आहे, मिलिटरी आहे, कंटूर आहे, जिओलॉजिकल, आर्किओलॉजिकल, हे सर्वे आपल्या सेकंडरी मध्ये येतील. क्लिअर? अँड द लास्ट वन बेस्ड ऑन द नॅचरल फील्ड, जसं की लँड सर्विंग, मरीन सर्विंग किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल सर्विंग. ओके, सो बेस्ड ऑन द नेचर ऑफ फील्ड. सो दीज आर द सेकंडरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वे. प्रायमरी 2 टाईप मध्ये आपण क्लासिफाय केलं सर्वेला, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये कोणाला घेतलंय मित्रांनो? प्रायमरी यामध्ये आपण घेतलं होतं प्लेन आणि जिओडेटिकला. सेकंडरी मध्ये विच इज बेस्ड ऑन द पर्टिक्युलर थिंग्स, म्हणजे काय बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट, बेस्ड ऑन मेथड, बेस्ड ऑन ऑब्जेक्ट, बेस्ड ऑन नॅचरल फील्ड. सो नेचर ऑफ फील्ड या पर्टिक्युलर बेसिसवर सेकंडरी क्लासिफिकेशन कॅरीड आउट केलेलं आहे. क्लिअर? आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. नेक्स्ट इज नथिंग बट द लँड सर्वे. जसं तुम्हाला आधीच सांगितलं मी की टोपोग्राफिक सर्वे काय आहे, कॅडेस्ट्रल सर्वे काय आहे, सिटी सर्विंग काय आहे, इंजिनिअरिंग सर्वे काय आहे. बघा, जसं की टोपोग्राफिक सर्वेच्या केसमध्ये जर का बघितलं, सो टोपोग्राफिक मध्ये जर बघितलं मित्रांनो, तो विच इज डन डिटरमाइन द नॅचरल फीचर्स ऑफ कंट्री. ओके, टोपोग्राफी मध्ये काय आहे? नॅचरल फीचर्स ऑफ कंट्री. डोक्यात फिट करून ठेवा. जर का असं विचारलं की नॅचरल फीचर्स ऑफ कंट्री विच शोन अंडर ऑर सर्वे अंडर द फॉलोविंग, मग त्याचा ऑप्शन टोपोग्राफी, कॅडेस्ट्रल, सिटी, इंजिनिअरिंग किंवा अजून कोणी. ओके, त्यामध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे की टोपोग्राफिक सर्वे मध्ये नॅचरल फीचर्स ऑफ कंट्री हे शो केले जातात. क्लिअर? कॅडेस्ट्रल सर्वे, जसं तुम्हाला आधी सांगितलं, कॅडेस्ट्रल सर्वे बाउंड्रीज ऑफ फील्ड फिट करून ठेवा डोक्यात. इस्टेट, हाऊसेस लोकेट करण्यासाठी काय केलं जातं? नॉर्मली कॅडेस्ट्रल सर्वे कॅरीड आउट केला जातो. सिटी सर्वे मध्ये काय येतात? तर सिटी सर्वे मध्ये प्रिमायसेस असू दे, स्ट्रीट्स असू दे, वॉटर सप्लाय, सॅनिटरी सिस्टीम असू दे, हे सर्व कुठे घेतले जातात? स्ट्रीट सर्वे मध्ये घेतलं जातं. क्लिअर? इंजिनिअरिंग सर्वे मध्ये काय येतं? सो इंजिनिअरिंग सर्विंग मध्ये विच इज डन टू बी प्रिपेअर्ड डिटेल ड्रॉइंग ऑफ द प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग द रोड्स अँड रेल्वे ETC. हे सो इथपर्यंतचा सगळा पार्ट आहे तो तुम्हाला समजला असेल. म्हणजेच काय की सुरुवातीला आपण जो बघितलं होतं की इंट्रोडक्शन काय आहे, सर्वे, लेवलिंगची डेफिनेशन, त्यानंतर प्रायमरी एम्स ऑफ सर्वेइंग, देन युजेस ऑफ सर्वेइंग किंवा अदर टाइप्स ऑफ सर्वे, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सर्वे मध्ये बघितलं आपण प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये काय बघितलंय? प्लेन अँड जिओडेटिक सर्वे. सेकंडरी सर्वे मध्ये आपण स्टडी केलं होतं की सर्वे बेस्ड ऑन द नंबर ऑफ थिंग्स. अँड लँड सर्वे मध्ये जसं की आपण सुरुवातीलाच बघितलं होतं टोपोग्राफिक, कॅडेस्ट्रल, सिटी आणि इंजिनिअरिंग. तर यानंतर काही सिंपल काही MCQ आहे ज्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. प्रॉपर व्यवस्थित आन्सर द्या. आणि लास्टला ऑप्शन मध्ये जसे की आजच्या लेक्चर मध्ये जवळपास आपण 12 MCQ घेतोय,
तर 12 पैकी तुमचे किती बरोबर येते किंवा काही कन्फ्युजन आहे का, तर हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर बघा पहिलं MCQ आहे मित्रांनो, इन प्लेन सर्वेइंग द सरफेस ऑफ अर्थ इज कन्सिडर्ड ॲज. नॉर्मली या प्लेन सर्वेमध्ये सरफेस ऑफ अर्थ कोणत्या पद्धतीने बघितला जातो. क्लिअर. सो लेट्स सी. तुम्हाला माहिती आहे की प्लेन सर्वेमध्ये फ्लॅट किंवा हॉरिझॉन्टल आपण बघत असतो, ज्यामध्ये 250 स्क्वेअर मीटर पर्यंतचा जो एरिया आहे हा प्लेन मध्ये बघितला जातो. जो स्मॉल एरियासाठी हा सर्वे कॅरीड आउट केला जातो, ज्याची ॲक्युरेसी ओके क्वालिटी किंवा ॲक्युरेसी ही लो असते ॲज कम्पेअर टू द जिओडेटिक सर्वे. ओके, सो याचा करेक्ट आन्सर येणार सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलंय, जिओडेटिक सर्विंग इज डिफरंट फ्रॉम द प्लेन सर्विंग इन द सेन्स दॅट. जिओडेटिक सर्वे प्लेन सर्वे पेक्षा का बरं वेगळा आहे. तर तुम्हाला माहित आहे की जिओडेटिक सर्वे मध्ये काय केला जातो की सरफेस ऑफ अर्थ हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये बघितलं जातं, कर्वेचर मध्ये, आणि प्लेन मध्ये फ्लॅट सरफेस बघितला जातो, ज्यामध्ये 250 स्क्वेअर मीटर पर्यंत इथे बघितला जातो आणि इट इज फॉर द मोर दॅन 250 स्क्वेअर मीटर. इथे ॲक्युरेसी हाय असेल, इथे ॲक्युरेसी लो असेल. सोबतच हा स्मॉल एरियासाठी असतो प्लेन आणि हा लार्ज एरियासाठी असेल जिओडेटिक, ज्यामध्ये 3 पॉइंट कन्सिडर केले जातात. त्यामधला जो अँगल असेल तो अँगल ऑफ कर्वेचर मानला जात असतो. क्लिअर. त्यामुळे काय की याचा जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, हे कर्वेचर ऑफ द अर्थ इज कन्सिडर्ड. क्लिअर. ओके. नेक्स्ट थर्ड MCQ आहे, द प्लेन सर्विंग इज जनरली अडॉप्टेड व्हेन द एरिया इज टू बी मेजर्ड इज लेस दॅन. आपण आतापर्यंत तेच सांगितलं आलो, 250 स्क्वेअर मीटर. सो करेक्ट आन्सर इज बी. 250 स्क्वेअर मीटर पर्यंतच याला नॉर्मली बघितलं जातं. फोर्थ, जिओडेटिक सर्वे आर कॅरीड आउट बाय. जिओडेटिक सर्वे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की प्लेन सर्वे आपण काय बघतो की प्लेन सर्वे ज्या वेळेला कॅरीड आउट करतो, त्या प्लेन सर्वे मध्ये जसं मी तुम्हाला सांगितले की कॉलेजमध्ये किंवा आपण ज्या वेळेला एखादा सर्वे कॅरीड आउट करतो 250 स्क्वेअर मीटर पर्यंत, तर त्यावेळेला आपण प्लेन मानून चालतो. पण जिओडेटिक सर्वे जो आहे की सर्वे ऑफ इंडिया किंवा डिपार्टमेंट ऑफ सर्वे ऑफ इंडिया ज्या वेळेला कोणताही सर्वे कॅरीड आउट करतो, त्यावेळेला तो जिओडेटिकच्याच फॉर्मॅटमध्ये घेतला जातो किंवा सरफेस ऑफ अर्थ ही कर्वेचर आहे ओके हेच अज्युम करून तो सर्वे कॅरीड आउट केला जातो, ज्यामध्ये ऑब्विसली ॲक्युरेसी लेवल ही हाय असणार. त्यामुळे फोर्थचा आन्सर काय येणार, जिओडेटिक सर्वे कोण कॅरीड आउट करतो, लोकल म्युनिसिपल इंजिनियर किंवा सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंट. तर लक्षात ठेवायचं सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंट इज द करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 4 साठी. ओके. नेक्स्ट फिफ्थ मध्ये जर बघितलं, इन प्लेन सर्वेइंग ट्रायंगल्स आर ट्रीटेड ॲज अ. जो काही ट्रायंगल्स आहे तो कोण्या पद्धतीने ट्रीट केला जातो, तर तो प्लेन ट्रायंगल ट्रीट केला जातो. त्यामध्ये कोणताही अँगल बघितला जात नाही. सिंपल प्लेन फॉर्मॅट मध्ये आपण अज्युम करत असतो. कर्विलिनियर किंवा स्फेरिकल किंवा पॅराबोलिक वगैरे आपण अज्युम करत नाही. म्हणून ऑप्शन सी करेक्ट. द टाइप ऑफ सर्वे यूज टू डिटरमाइन नॅचरल फीचर लाईक रिव्हर, हिल्स अँड व्हॅलीज इज कॉल्ड. बघा, द टाइप्स ऑफ सर्वे इज यूज टू डिटरमाइन नॅचरल फीचर. यामध्ये कोणत्या टाइपचा सर्वे आहे ज्यामध्ये नॅचरल फीचर्स शो केले जातात, लक्षात घ्या. तर तुम्हाला माहित आहे की ज्यामध्ये नॅचरल आणि मॅनमेड हे दोन्ही टोपोग्राफिक मध्ये दाखवल्या जात असतात. क्लिअर. सो टोपोग्राफिक सर्वे इज द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 6. 7. कॅडेस्ट्रल सर्वेइंग इज प्रायमरली कन्सर्न विथ. कॅडेस्ट्रल सर्वे कशासाठी बघितला जातो, डिझाइनिंग हायवेज, preparing the topographic map, determine the land boundaries and ownership, surveying the forest cover. ओके. सो तुम्हाला माहित आहे की कॅडेस्ट्रल कशासाठी आहे, तर डोक्यात फिट करून ठेवायचे की बाउंड्री ऑफ फील्ड डिटरमाइन करण्यासाठी किंवा फिक्स करण्यासाठी. त्यामुळे ऑब्विसली ऑप्शन सी हा करेक्ट येणार. नेक्स्ट 8 नंबर जर बघितलं, द टाइप ऑफ सर्वे कॅरीड आउट फॉर अ प्लेनिंग वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज सिस्टम इन अ अर्बन एरिया. अर्बन एरियामध्ये वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज सिस्टीम साठी कोणत्या टाइपचा सर्वे नॉर्मली बघितला जातो, टोपोग्राफिक सर्वे, कॅडेस्ट्रल सर्वे, सिटी सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे. ओके. तर आपण आधीच आता लास्टला बघितलं होतं, तुम्हाला माहित असेल तर सिटी सर्वे मध्ये की वॉटर सप्लाय, सॅनिटरी सिस्टीम, ड्रेनेज हे सगळं कुठे येणार, सिटी सर्विंग मध्ये. त्यामुळे काय की याचा करेक्ट आन्सर काय येणार मित्रांनो,
सिटी सर्वे. क्लिअर. सो ऑप्शन सी या करेक्ट येणार 8 ला. 9चा विचार केला तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग सर्वे इज रिक्वायर्ड ड्यूरिंग द डिझाईन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, रेल्वे, ब्रिजेस. सिटी सर्वे, कॅडेस्ट्रल सर्वे, टोपोग्राफिक सर्वे की इंजिनिअरिंग सर्वे. सिटी सर्वे नॉर्मली अर्बन एरियामध्ये जो वापरला जातो, जसं की ड्रेनेज लाईन आहे, वॉटर लाईन आहे, त्यासाठी. कॅडेस्ट्रल सर्वे बाउंड्री फील्ड साठी. टोपोग्राफिक नॅचरल किंवा मॅनमेड थिंग्स शो करण्यासाठी. ऑब्व्हियसली कोण उरलं? इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग सर्वे करण्यासाठी रोड असू दे, रेल्वे असू दे, कॅनल असू दे किंवा ब्रिजेस असू दे, अशा पद्धतीचे जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्यांच्या सर्वेसाठी इंजिनिअरिंग सर्वे वापरला जातो, म्हणून ऑप्शन डी या करेक्ट येणार. नेक्स्ट, विच सर्वे डील्स विथ बोथ मॅनमेड अँड नॅचरल फीचर. विच बोथ मॅनमेड अँड नॅचरल फीचर्स. कोणत्या टाईपचा सर्वे आहे? टोपोग्राफिकल आहे, कॅडेस्ट्रल सर्वे आहे, इंजिनिअरिंग सर्वे आहे की सगळेच आहे? तर बिलकुल नाही. बघा, मी आधी सांगितले की कॅडेस्ट्रल आणि इंजिनिअरिंग सर्वे ऑब्व्हियसली आहे मॅनमेड, म्हणजे इंजिनिअरिंग जो आहे हा मॅनमेड साठी आहे. टोपोग्राफिक आहे, या बाउंड्रीज ज्या नॅचरल बाउंड्रीज असतील त्या लोकेट करण्यासाठीच आहे. पण दोन्ही केसमध्ये जसं की मॅनमेड असू दे किंवा नॅचरल फीचर्स असू दे, नॅचरल फीचर्स मध्ये हिली आहे, व्हॅली आहे, रिव्हर्स आहे, हे झाले नॅचरल. मॅनमेड मध्ये जे काही टाउन्स असतील किंवा न्यू टाउन्स असतील किंवा विलेजेस असतील ते शो करण्यासाठी टोपोग्राफिक सर्वेचा वापर केला जातो. म्हणून नॅचरल आणि मॅनमेड साठी टोपोग्राफिक आपण यूज करत असतो. क्लिअर. म्हणून 10 ला ए करेक्ट. 11, सर्वेइंग इज प्रायमरली यूज टू. सर्वेइंग इज प्रायमरली यूज टू मेजर टेम्परेचर अँड प्रेशर ऑफ द अर्थ. बिलकुल नाही, चुकीचं आहे. डिटरमाइन द एज ऑफ जिओलॉजिकल स्ट्रॅटा. नाही. डिटरमाइन द रिलेटिव्ह ऑर अब्सोल्यूट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. स्टडी द केमिकल कंपोजिशन ऑफ सॉइल. नाही. सर्वे नॉर्मली काय? टू डिटरमाइन द रिलेटिव्ह ऑर अब्सोल्यूट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑन अ अर्थ सरफेस. क्लिअर. रिलेटिव्ह किंवा अब्सोल्यूट डेफिनेशन्स वर डिपेंड करतो हा. जर का डेफिनेशन समजली असेल तर तुम्हाला क्लिअर समजेल. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्वेइंग इज टू. ओके. मेन ऑब्जेक्टिव्ह मेजर द अंडरग्राउंड वॉटर. हा ठीक आहे, पण आपण याला जिओलॉजिकल सर्वे मध्ये बघू शकतो. किंवा लोकेट द मिनरल डिपॉझिट्स, हा पण जिओलॉजिकलचा पार्ट आहे. हा काय मेनच ऑब्जेक्टिव्ह. डिटरमाइन अँड रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ फीचर्स ऑन अ मॅप किंवा रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ पॅटर्न. बिलकुल नाही. सो दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह, टू डिटरमाइन अँड रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ फीचर ऑन अर्थ. ओके. तर मित्रांनो, आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळेजण शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत चला. जेवढे काही MCQ आहे किंवा जेवढा काही टोटल सिलेबस आहे तुम्हाला याच पर्टिक्युलर आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल मिळेल. सिंपल, खूप इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला प्रत्येकाला समजेल या पद्धतीत, ज्यामध्ये आपण थेरोटिकल, न्यूमेरिकल सगळ्याच गोष्टी प्रॉपरली विथ MCQ प्रॅक्टिकल अप्रोचने कव्हर करू. येणाऱ्या पुढच्या काही पार्ट मध्ये तुम्हाला लक्षात येईलच. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.